श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, कर्म या विषयावर आज आपण पाहणार आहोत. कर्म कसं फिरतं, कर्माचा आयुष्याचा भाग कोणालाही चुकत नाही. तर नेहमी कर्म चांगले करत राहावे, फळ नक्कीच चांगले मिळणार. तर छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. एक भिकारी होता. तो दारोदारी जाऊन भीक मागायचा. कुणी काही दिलं तर तो घ्यायचा, अन्यथा फक्त आशीर्वाद देऊन निघून जायचा. एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा. पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवीगाळ करायचा. सावकार भिकाऱ्याला म्हणायचा, जा मर, तू काम का करत नाहीस, आयुष्यभर फक्त भीक मागत राहा. कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा. पण भिकारी फक्त म्हणायचा, देव तुमच्या पापांना क्षमा करो. एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला. बहुधा धंद्यात तोटा झाला असावा. तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला. सावकाराने रागाच्या भरात थेट त्याच्यावरती दगडच मारला. भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि तरीही तो भिकारी असा म्हटला की देव तुझी पाप क्षमा करो, असे म्हणत तो तिथून निघून गेला. सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला, पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली. यामागचं रहस्य काय असू शकेल, आणि हे आपल्याला कळायलाच हवं. आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला. भिकारी कोठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा. त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली किंवा कोणीतरी त्याला मारले, अपमानित केले, शिवीगाळ केली, तरी पण भिकारी एवढेच म्हणायचा, देव तुमची पापे क्षमा करू. आता अंधार पडू लागला होता. तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला. सावकारसुद्धा त्याच्या मागे होता. तो भिकारी आपल्या स्वतःच्या घरी परतला. एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती, जी त्या भिकाऱ्याची बायको होती. तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली. भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती. ती पाहताच म्हातारी म्हणाली, एवढेच आज मिळाले का, आणि तुमचे डोके कसे फुटले? तेव्हा भिकारी म्हणाला, हो एवढंच, कुणी काही दिलं नाही. सगळ्यांनी शिव्या दिल्या, एकाने दगडफेक केली, त्यामुळे माझं डोकं फुटलं. तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझं पापाचं फळ आहे. आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षांपूर्वी? आपल्याकडे काय नव्हतं, आपल्याकडे सर्व होतं, पण आपण कधीच दान केलं नाही. तो आंधळा भिकारी आठवला का? म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, हो, आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो, भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो, त्याचा अपमान कसा करायचो, त्याला मारायचो आणि कधी ढकलायचो सुद्धा. तेव्हा म्हातारा म्हणाला, हो मला सर्व आठवते, सगळं किती छान होतं आपलं. त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही. आणि तो जेव्हा कधी भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्या दिल्या. एकदा तर त्याला वाटी फेकून मारली. तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा, देव तुझ्या पापाचा हिशोब घेईल, मी नाही. आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आणि आज त्याच्या शापामुळेच आपली ही अवस्था झालेली आहे. आणि म्हणूनच मी कोणालाही शाप देत नाही. आपल्या या परिस्थितीसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत. माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो, कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाहीत. आणि म्हणून मी माझ्यावरचा जो अन्याय करणाऱ्या लोकांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो आणि करत राहणार, कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत. आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये. आणि म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात. सावकार चुपचापपणे सर्व ऐकत होता. आता त्याला सर्व काही समजले होते. त्याने सर्व काही ऐकले होते. म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला. सावकाराने 2 भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती.
त्याने ती भाजी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला, माफ कर बाबा, चूक झाली. आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन 2 भाकरी आणि भाजी घेऊन जात जा. तुम्हाला आणखी काही गरज पडली तरी तुम्ही मला नक्की सांगा. उपाशी मात्र कधीच झोपू नका. तेव्हा भिकारी तिथून निघून गेला आणि तसा म्हणाला की देव तुमचे भले करो. तर काही कथेचा बोध हाच की माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि काही शाप देतात, पण देव हे सगळंच माणसांच्या कर्मानुसार करतो. म्हणूनच फक्त मैत्रिणींनो, चांगले कर्म करा, कारण कर्माचा आयुष्य भाग कधीच कुणाला चुकत नाही. तो नेहमी तुमचा पाठलाग करत राहतो, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. पण हे कलियुग आहे, या जन्मात केलेलं तुम्हाला या जन्मातच फेडायचं आहे. तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही. कुणालाही कधीच कमी लेखू नका, कुणाची टर उडवू नका, कुणाची टिंगल करू नका, कुणाच्या गरिबीवरती हसू नका, कुणाच्या शारीरिक व्याधींवरती हसू नका, कुणाच्या व्यंगावरती हसू नका, कधी कुणाचा पान उतारा करू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल, कुणाचे दिवस कधी पलटतील हे सांगू शकत नाही. तर आजीची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.